नीता पाटील. सद्गुरूंची गाथा. ओम नमः शिवाय. परमपूज ऐकृत सिद्धारूढ वैभव. बेल पहिला. ओम नमः शिवाय. कर्नाटकातील हुबळी या गावी सिद्धारूढ या नावाचे एक प्रसिद्ध सत्पुरुष होऊन गेले. त्यांचे मूळचे गाव म्हणजे निजाम राज्यातील वंशदुर्ग बिदरकोटी हे होय. त्यांच्या वडिलांचे नाव गुरु शांताप्पा असून मातोश्रीचे नाव देव मल्लम्मा असे होते. शांताप्पा हे अतिशय श्रीमंत घराण्यातले, तरी देखील त्यांच्या ठिकाणी श्रीमंतीचा तीळ मात्रही गर्व नव्हता. वास्तविक जेथे श्रीमंती तेथे बहुत करून गर्वाचा वास असल्याचे आढळून येते. गर्वामुळे मनुष्याकडून तिरस्कारायुक्त वागणे होते व तेणेकडून परांची अंतःकरणे दुखावली जाऊन गाठी असलेल्या पुण्याचा क्षय आणि पापाची वाढ होते. गर्वाचे मूळ कोणते तर अविचार. अविचारानेच मी रूपवान, मी धनवान, मी शहाणा, मी गुणवान, मी शक्तिवान अशा तऱ्हेचा मनुष्याला गर्व होतो. गुरुच्या बोधाने जेव्हा सुविचाराला थारा मिळतो तेव्हा पूर्वीच्या मीपणाचा सर्व उर्मी नाहीसा होऊन इतरापेक्षा आपण काहीच नाही असे वाटू लागते. मग तेथे गर्वाला वाव कसा मिळणार? याचकरिता मनुष्याने केव्हाही गुरुबोध जवळ बाळगला पाहिजे. गुरुबोधांच्या योगे करून आपण सच्चिदानंद रूप आहे हे सचिन आपले निवासस्थान असून ते नश्वर आहे, तसेच ते प्रारब्धाधीन आहे. देहाला कधी सुखाचा तर कधी दुःखाचा भोग असावयाचाच ही जागृती सदैव राहते. त्यामुळे प्रारब्धाच्या योगे करून जरी त्याला विपुल संपत्ती मिळाली तरी तो फुगून जात नाही आणि विपत्ती आली तर असता त्याचे धैर्यही खचत नाही. गुरु शांताप्पा देव मल्लम्मा हे जोडपे आपल्या लिंगायत धर्म पुरेपूर पाळत असत. हे उभयंता कुलगुरू वीरभद्रस्वामी यांच्या सेवेत सदा तत्पर राहत असे. या जोडप्याला बरेच दिवस संतती झाली नव्हती, तरी इतराप्रमाणे अनेक देवतांच्या भजनी न लागता किंवा अनेक नवस करण्याचा भरीसही न पडता गुरूंनी सांगितल्याप्रमाणे एकनिष्ठेने ते उभयंता शिवाराधनेत सदा निमग्न राहत असत. त्यांच्या संतवचनावर खरोखर विश्वास आहे. त्याला देवाची दृष्टी सदैव आपल्याकडे आहे याची पूर्ण खात्री असते. त्यामुळे देव ज्या स्थितीत आपणास ठेवील त्या स्थितीत समाधान मानून राहणे आपले कर्तव्य आहे असे तो समजतो. म्हणून सदा तो शांत राहू शकतो. पेरणी करण्यापूर्वी शेतकरी ज्याप्रमाणे भूमी तयार करून घेतो त्याप्रमाणे परमेश्वर आपण जसं घेण्याने स्थान नक्कीच केल्यावर त्या जोडप्याची अपवित्रता नाहीशी करण्याकरिता प्रथम काही दिवस त्यांना तप करण्याची प्रेरणा करीत असावा असे वाटते. उदाहरणार्थ रामावतारापूर्वी दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. हनुमान जन्मला येणाऱ्यापूर्वी अंजनीनेही घोर तपश्चर्या केली अशा ग्रंथात उल्लेख आहे. त्याप्रमाणे मार्कंडेय, रमावल्लभदास, पुरंदरदास, मोरया, गोसावी, चिदंबर, दीक्षित, बसवेश्वर इत्यादी सत्पुरुषांच्या चरित्रावरून त्यांच्या मातापित्रांनी तप केल्याचेच आढळते. रान उगविण्याकरिता प्रयत्न करावे लागत नाहीत, पण कलमी झाडे मात्र प्रयत्नपूर्वक लावावी लागतात. त्याप्रमाणे सतशील हरिभक्त अशी संतती निज जपण्याकरिता परमेश्वराचा आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद सदिच्छेशिवाय मिळत नाही. सदिच्छेला पुण्याईचा जोर असावा लागतो. पुण्याचा साठा होण्यासाठी काया वाचा मन ही त्रय हरिप्रीत्यर्थ झिजवावी लागतात. म्हणून
लक्षात ठेवण्यासारखी मुख्य गोष्ट म्हणजे चांगले फळ हवे असेल तर त्यासाठी मनुष्याकडून तपश्चर्या घडली पाहिजे. वंशवृद्धीची इच्छा ही मनुष्याच्या ठिकाणी स्वभावातच असते, पण त्याबरोबर सुकन्या व सुपुत्र यांची प्राप्ती व्हावी अशी इच्छा मात्र क्वचितच आढळून येते. एक सुपुत्र जन्माला तर 2 कुळाचा उद्धार होतो. म्हणून सज्जन केव्हाही सुपुत्र दे असे देवाजवळ मागतात. चोखामेळ्याने एके ठिकाणी म्हटले आहे की ऐसा पुत्र देगा देवा, लोक म्हणती ज्याला बावा, देशील तरी कन्या देई जैसी मीरा मुक्ताबाई. इतुके न देवे व तुझ्यान, करी माझे निसंतान. यावरून कुसंततीपासून अधोगती आहे हे सांगणे नकोच. परमेश्वराचा आशीर्वाद मिळविणे हे माणसाचे मुख्य कर्तव्य आहे. याकरिता नामदेवानी न मिळो खावया न वाढो संतान, परी नारायण कृपा करो असे म्हटले आहे. कारण परमेश्वराचा आशीर्वाद मिळविल्याशिवाय बाकी कितीही ऐश्वर असले तरी त्या योगे करून मनुष्य सुखी राहू शकत नाही. एकंदरीत वरील उदाहरणावरून आतापर्यंत या पृथ्वी तलावर ज्या ज्या महात्म्यांनी अवतार घेऊन जगोद्धाराचे कार्य केले त्या सर्वांच्या मातापित्रांनी महान तपश्चर्येच्या द्वारे देवाचा आशीर्वाद मिळवल्याचेच आढळून येते. शांतप्पाच्या घरी रोज सकाळी व संध्याकाळी कुलगुरू वीरभद्रस्वामीचे अध्यात्म ग्रंथावर निरूपण होई. त्या समयी जोडपे प्रेमाने नियमाने श्रवणार्थ बसत असे. शाळेचा अभ्यास कितीही असला तरी करमणूक म्हणून मुलांना वडील माणसे जशी दिवसातून काही वेळ खेळ खेळण्यास पाठवितात त्याप्रमाणे संसाराचा व्याप कितीही असला तरी चिंतनानेच मनाची खरी करमणूक होत असल्याने मनुष्याने दिवसातून काही वेळ तरी आपले मन ईश्वर चिंतनात लावण्याकरिता लक्ष पुरवावे. परमेश्वराचे विस्मरण होणे हा मनुष्य स्वभावच आहे. तथापि ईश्वर चिंतनाशिवाय शांती लाभत नाही हे संत वचन लक्षात ठेविले असता मनुष्यावर कधीच दुःख भोगण्याची पाळी येत नाही. हरिचिंतन हे म्हातारपणात करावयाचे असते असे बहुतेकांचे मत असल्याने विशेषतः तत्पूर्वी त्याकडे लक्ष देण्याची सहजासहजी कोणी कोशिश करीत नाही. देवाकडे लक्ष लावण्याची वेळ म्हातारपणात असे म्हणून जर मनुष्य स्वस्थ राहिला तर त्यात फार मोठे नुकसान आहे. कारण वैषयिक प्रेम मतलबी आहे. म्हातारपणात अंगात शक्ती नाही तसेच जवळ पैसा नाही अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपली मानलेली माणसेच आपला तिरस्कार करू लागतात असा आपणास अनुभव येतो. त्या समयी अत्यंत दुःख होते. पण तरुणपणी देवाला आळविले नसल्यामुळे त्यावेळी देवाचा धावा करण्यास मन कचरते. त्यामुळे होते काय, धड माणसाची मदतही नाही व देवाचेही सहाय्य नाही असे होऊन मनुष्य अत्यंत बिकट परिस्थितीत सापडतो. तशी वेळ येऊ नये म्हणून हात पाय कान डोळे बुद्धी व सर्व शाबूत असतानाच प्रत्येक मनुष्याने दिवसातून काही वेळ तरी हरिचिंतनात घालवावा. दुष्ट मनुष्याच्या सहवासात जसे मनुष्याला दुर्व्यसन जडते तद्वत सज्जनांच्या म्हणजे संतांच्या संगतीत मनुष्य हरिप्रेम बनतो. मनुष्याला कर्म मार्गावरून सुमार्गावर आपणा संताशिवाय दुसरे कोणीच समर्थ नाही. म्हणून सर्व साधनात मोठे व बलिष्ठ साधन संत संगती हेच होत. श्री सद्गुरुनाथ